या ठिकाणी नगर परिषद अहमदपूर सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 1चा मी उमेदवार होतो। गेल्या वेळेसही जनतेने मला भरभरून असा आशीर्वाद दिला होता। यावेळेस त्यापेक्षा जास्त लीड या ठिकाणी जनतेने मला दिलेली आहे। जनता जनार्दन ही सर्व आहे। जनता सुज्ञ आहे। जनतेला कुणी काही सांगण्याची गरज नाही। बोलतापाला कुठल्याच जनताही बळी पडत नाही। जो जनतेचे कामं करतो, जो जनतेच्या संपर्कात असतो, अशा उमेदवाराला या ठिकाणी जनतेने निवडून दिलेला आहे। धनदाटके भरपूर आले, भरपूर जणांनी पदाचा त्यांचा वापर केला, सगळं काही केलं, पण जनतेनं कुणाचं ऐकलं नाही। जनतेने जो काम करतो त्याला न्याय दिलाय आणि मी केलेल्या कामाची ही पोचपावती जनतेने मला जास्त लीड देऊन दिलेली आहे। या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस निवडून आलो त्यावेळेस 25 दिवसाला शहरामध्ये पाणी पुरवठा होता। आम्ही विनायकराव पाटील साहेबांच्या माध्यमातून त्यावेळेस पाणी पुरवठा योजना मंजूर केली। आज ते पाणी 3 दिवसावर आम्ही नेलं होतं, जे की आपले मुख्याधिकारी डोईफळे साहेब यांनी ते करून दाखवलं होतं आमच्या आणि त्यांच्या सगळ्याच्या सहकार्याने। काही कारणाने ते आपल्यामध्ये काम करू शकले नाहीत किंवा इथं राहू शकले नाहीत त्या पदावर। आणि आत्ताचे जे प्रशासन आहे, जे काही समजा शासन आहे, जे काही आपले इथले मंत्री महोदय जे काही आहेत, तर त्यांनी याकडे लक्ष दिलं नाही। स्वच्छतेकडे लक्ष नाही। पाणी पुरवठा आज 8-9 दिवसाला गेलाय। नियोजन गलथान कारभार आहे प्रशासनाचं, त्याच्यावर अंकुश ठेवायचं काम त्यांचं आहे, पण त्यांनी अंकुश व्यवस्थित ठेवलं नाही। आणि यावेळेस आता काउन्सिल आलेली आहे, नगराध्यक्ष नवीन आलेत, जनतेने नवीन नगराध्यक्ष दिलाय। बघू आता नवीन नगराध्यक्ष त्यांच्या माध्यमातून काय काम करतात। ते जरी नवीन असतील, जुन्या सभागृहामध्ये आम्ही काही जण आहोत जे कामं केलेले, जनतेने 4 जण 5 जण निवडून दिलेत। बाकी सर्वांना जनतेने साईडला केलेला आहे। बघू या माध्यमातून नवीन काउन्सिल, नवीन जोश, नवीन डाव, त्या पद्धतीनं ना मातणार नाही ना माजणार नाही, या पद्धतीनं जनतेचे कामं करत राहील। जनतेला 100% त्यांच्या कामाला न्याय देईल, या शब्दाला मी जागता राहील, एवढं बोलतो थांबतो। या ठिकाणी मतदारांनी भरभरून असं मला लीड दिलं, दुसऱ्यांदा संधी दिली, त्याबद्दल सर्व मतदाराचे सवणानगर, भारत कॉलनी, महबूबनगर, अफवान कॉलनी, नजीराबाद कॉलनी, मौलाननगर येथील सर्व माझ्या मतदारांचे, सर्व मित्र परिवारांचे मी या ठिकाणी आभार मानतो। त्यांनी मला दुसऱ्यांदा संधी दिली।